उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी खालावली असली तरी या परिस्थितीचा सकारात्मक वापर करत कोल्हापूरकर नदीच्या मदतीला धावून आले. पंचगंगा नदी पात्रातील पाणी कमी झाल्यामुळे उघड पडलेला प्रचंड प्रमाणातील कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या आणि टाकाऊ वस्तू काढण्यासाठी सकाळी कोल्हापुरातील विविध सामाजिक संघटना, जागरूक नागरिक आणि महिलांनी एकत्र येत महास्वच्छता मोहीम राबवली. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पंचगंगेला कचरामुक्त करण्यासाठी सकाळी ठीक 7 वाजल्यापासून पंचगंगा नदी घाटावर नागरिकांनी गर्दी केली होती. अंगावर काटा आणणारा प्लास्टिकचा खच आणि कचरा उपसण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने श्रमदान केले. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत अविरतपणे ही मोहीम सुरू होती. अवघ्या 3 तासात नदीपात्रातून टनभर कचरा बाहेर काढण्यात आला. या लोकचळवळीला कोल्हापूर महानगरपालिकेनेही तातडीने प्रशासकीय बळ दिले. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी स्वतः नदीपात्रात उतरले होते. गोळा केलेला कचरा तातडीने वाहून नेण्यासाठी महानगरपालिकेकडून जेसीपी, डंपर आणि ट्रॅक्टर्सची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिक आणि प्रशासनाच्या या संयुक्त मोहिमेमुळे पंचगंगा घाटाने काही तासातच मोकळा श्वास घेतला. प्रशासकीय उदासीनता आणि नागरिकाच्या बेजबाबदारीपणामुळे पंचगंगेची अवस्था बिकट झाली आहे. आज नागरिकांनी दाखवलेले हे सातत्य कौतुकास्पद आहे. पण केवळ एकदा स्वच्छतेची मोहीम राबवून भागणार नाही. पंचगंगा नदी पूर्णपणे प्रदूषणमुक्त करायची असेल तर नागरिकांनी नदीत प्लास्टिक व कचरा टाकणे कायमचे बंद केले पाहिजे. नदी वाचवण्यासाठी आता कठोर उपायाची आणि निरंतर लोकजागृतीची गरज आहे.